नमस्कार, मी भाग्यश्री. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे योगासन आणि आरोग्य. फिट राहण्यासाठी अनेकदा योगासनं केली जातात, पण योग्य माहिती अभावी कधी कधी शरीराला त्याचा फायदा होतोच असं नाही. ही आसनं करण्यासाठी काही ठराविक पद्धती आहेत, त्या संदर्भात काही नियमही आहेत. आज टॉक टाइम मध्ये आपण नेमक्या याच विषयावरती बोलणार आहोत आणि आपल्या बरोबर आहेत योग शिक्षिका शिल्पा जोशी. तुमचं IBM लोकमत मध्ये स्वागत. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. व्यायाम केला जातो, म्हणजे फिट राहण्यासाठी अनेकदा व्यायाम केला जातो, पण मग व्यायामाशिवाय योगासनाचं असं काय महत्व आहे? आता सर्वप्रथम आपल्याला असं सांगायला लागेल की आपलं शरीर हे इतकं महत्त्वाचं आहे की आपल्याला त्याची कल्पना नाही. आपण बरेच वेळा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर असं म्हटलेलं आहे की शरीरासारखं दुसरं यंत्र नाही. आणि मग हे शरीर आपण कसं व्यवस्थित ठेवावं किंवा त्याची प्रकृतीची काळजी कशी घ्यावी यासंबंधी योगामध्ये अतिशय उत्तम सर्व सांगितलेले आहेत प्रकार. आणि त्यात जास्त करून शरीरासाठी म्हणून आसनांबद्दल सांगितलेलं आहे. पण ही आसनं आपण कशी करायची त्याला एक काही पद्धत आहे. कारण आपण जो इतर व्यायाम करतो आणि आसनं करतो ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. इतर व्यायाम करत असताना आपण कानाला इयरफोन लावतो, गाणी ऐकतो किंवा आपण मशीनवर उभं राहून व्यायाम करत असतो. पण योगासनांचं तसं नाही आहे. योगासनं करत असताना तुम्ही शक्यतो स्वतःच्या मनाशी अटून राहणं हे खूप जरूर आहे. नक्कीच. म्हणजे मला वाटतं हा एक महत्त्वाचा फरक आहे व्यायाम आणि योगासनांमध्ये. पण मग त्याबरोबरच वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येकाला विकार असतात, काही प्रॉब्लेम्स असतात, त्यानुसार व्यायाम केले जातात. मग तसंच योगासनांचं पण असेल की एखाद्या विकारावरती हा योगा केला जातो किंवा एखादा आजार असेल तर हा योगा केला जातो, असेही प्रकार असतील त्याच्यात. त्यात खरं सांगायचं म्हणजे योगासना हा एक होलिस्टिक अप्रोच आहे. पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही विशिष्ट विकार असतील तर काही आसनं तुम्ही न करणं हे जास्त उत्तम. कारण त्यामुळे तुमचा विकार तो बळावू शकतो. आता एखाद्याला जर ब्लड प्रेशर आहे आणि त्याने जर टॉप्सी टर्वी पोस्चर्स केल्या, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शीर्षासन आहे किंवा शोल्डर स्टँड आहे, सर्वांगासन आहे किंवा विपरीत करणी, अशा प्रकारच्या जिथे डोक्याचा भाग खालच्या बाजूला आणि बाकीचं शरीर वरच्या बाजूला, तर अशा प्रकारचं जर ब्लड प्रेशर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने केलं तर त्याला त्याच्यापासून नक्कीच त्रास होऊ शकेल. तर त्यामुळे कुठची आसनं आपण करू नयेत. बरोबर. ह्याला पण काही नियम आहेत. पण सर्वसामान्य प्रकृतीच्या माणसांनी सगळी आसनं करायला काहीही हरकत नाही. पण मग असे काही आहेत का म्हणजे जे तुम्ही आता सांगू शकाल की या विकारावरती हे आसन जनरली करू नका, असं तुम्ही सांगू शकाल? जसं आता मी सांगितलं की ब्लड प्रेशरमध्ये तुम्ही टॉप्सी टर्वी पोस्चर्स करू नका, किंवा तुम्हाला पाठीला जर इंजुरी असेल, लो बॅक पेन असेल किंवा तुमचे मणके तिथे जर जवळ आलेले असतील तर तिथे काही काही ठिकाणी जशी आपली स्पाईनची मुवमेंट होते तर स्पाईनच्या मुवमेंटमध्ये काही ठिकाणी मणके जवळ येतात. तर ऑलरेडी जर मणके जवळ आलेले असतील तर ती आसनं तुम्हाला टाळायला लागतील. नक्कीच. आपण एक पुढचा प्रश्न घेतोय प्रिया तांबटकर यांचा जळगाववरून. प्रिया, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा प्रिया. नमस्कार मॅडम. आपला प्रश्न विचारा प्रिया. हाईट वाढवण्यासाठी कोणते योगासन केले पाहिजे? हाईट वाढवण्यासाठी आता ही एक अशी गोष्ट आहे की उंची हे बरेच वेळा आपल्या शारीरिक जनुकांवर अवलंबून असतं. तर तरीही आपण लहान वयात जर प्रयत्न केला, आपण जसं नेहमी म्हणतो दोरीच्या उड्या, सायकलिंग, हे सगळे जे प्रकार आहेत ते आपण उंची वाढवण्यासाठी करतो. तसं योगामध्ये काही काही जी आसनं आहेत ज्याला आपण खूप स्ट्रेचिंग म्हणतो, जसं ताडासन आहे किंवा इतर काही दुसरे व्यायाम आहेत जिथे आपण शरीराला खूप ताण देतो हातांना, पायांना. तर अशा प्रकारची आसनं जर लहानपणापासून केली तर आपल्याला थोडासा फरक जाणवू शकेल. पण योगासनं करून एक ठराविकच लिमिटपर्यंत तुमची उंची वाढू शकते, त्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही. तर उंची वाढायला म्हणून अशी काही आसनं नाही आहेत, पण एक ठराविक आसनं लहान वयापासून जर तुम्ही केलीत तर थोडा फरक पडू शकतो. आपण पुढचा प्रश्न घेतोय निवृत्ती कोळेकर यांचा पुण्यावरून. निवृत्ती, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा निवृत्ती. हॅलो. निवृत्ती, आपला प्रश्न विचारा आणि टीव्हीचा आवाज बंद करा. हॅलो. हॅलो. हा मॅडम. हा. पोट जर जास्त वाढलं तर त्या पोट जास्त कमी करण्यासाठी कुठला व्यायाम करायला लागतो साधारणतः? पोट कमी करण्यासाठी आपल्याला जी आसनं आहेत ती बऱ्याच प्रमाणात
जी पोटावर झोपून करायची आसनं आहेत आणि ती आसनं केल्यामुळे आपल्या पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो. आणि ती म्हणजे धनुरासन आहे, शलभासन आहे, किंवा बसून करायचं मत्स्येंद्रासन आहे, किंवा पश्चिमोत्तान आहे. पश्चिमोत्तान म्हणजे आपण पुढे वाकून आपल्या हाताने अंगठे पकडतो पायाचे आणि डोकं ढोपरांजवळ न्यायचा प्रयत्न करतो. तर ते करत असताना आपल्या पोटावर खूप दबाव येतो आणि त्यामुळे तिथे जमलेला जो मेद आहे तो हळूहळू कमी व्हायला मदत होते. आणि त्याशिवाय सुद्धा त्याच्याबरोबर जर तुम्ही प्राणायाम केलात तर त्या प्राणायाम करण्याने तुमच्या पोटाच्या मेदाचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होतं असं लक्षात येतं. खूप नॉर्मल समस्या आहे, सगळ्यांकडे आजकाल ही दिसून येते की पोट वाढलेलं आहे, पोट सुटलेलं आहे. मोनिका शिरसाट यांचा फोन येतोय मुंबईवरून. मोनिका, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा मोनिका. माझी तब्येत जरा कमी आहे, म्हणजे मी लुकडी आहे, तर असं कोणतं योगासन आहे की ज्याने मी जाड होऊ शकते? योगासनांचा जर विचार केला तर योगासनं म्हणजे असं नाही आहे की जसं आपण वैयक्तिक आजारांवर गोळ्या घेतो किंवा अशा प्रकारचं काही योगासनांचा आपल्याला दिसत नाही. पण योगासनं करण्यामुळे आपला जो मेटाबॉलिक रेट आहे शरीरातला, म्हणजे चयापचन जी क्रिया आहे, तर ती क्रिया वाढू शकते. आणि ती क्रिया जर वाढली तर आपल्याला भूक लागण्याचं प्रमाण पण वाढू शकतं. त्यामुळे काही वेळा आपल्याला असं लक्षात येतं की मनुष्य जरी बारीक असला तरीही तीच योगासनं करून त्याला फायदा होतो आणि मनुष्य जाड असला तरीही तीच योगासनं करून फायदा होतो. म्हणजे थोडक्यात काय, जे संतुलन शरीरातलं बिघडलेलं आहे ते योगासनांमुळे आपल्याला नॉर्मलवर आणता येतं, ज्याला आपण मेटाबॉलिक रेट म्हणतो. तर तो ज्या व्यक्तींमध्ये कमी प्रमाणात आहे त्यांचा तो वाढतो आणि ज्यांचा जास्त प्रमाणात आहे तो कमी होतो. पुढचा प्रश्न घेतोय संदीप गायकवाड यांचा औरंगाबादवरून. संदीप, आपला प्रश्न विचारा. मॅडम. हा संदीप. प्राणायाम सुरू केल्यानंतर भस्त्रिका कपालभाती केल्यानंतर शरीरामध्ये उष्णता जास्त निर्माण होते सुरुवातीला, का सुरुवातीला होऊ शकतं का? आपण जो अनुभव सांगताय हा बरोबर आहे. कारण कपालभाती करताना काय होतं, आपल्या शरीरात जे रक्ताचा प्रवाह आहे तो आपण वरच्या दिशेने त्याला प्रवाहित करतो आणि त्यामुळे ब्लड फ्लो आपला शरीराकडे वरच्या बाजूने म्हणजे चेहऱ्याच्या बाजूला जात असतो. आणि नॅचरली असं झाल्यामुळे आपला चेहरा गरम होणं किंवा ह्या गोष्टी नक्की होऊ शकतात. पण हे सर्वसामान्यपणे होत नाही. काही ठराविक, आपण जर आता कपालभाती खूप फास्ट स्पीडनी केलीत तर आपल्याला हे जाणवू शकेल. तर कपालभाती कशी करावी, किती करावी, आणि आपल्याला जर ब्लड प्रेशरचा वगैरे विकार असेल तर आपण कपालभाती करू नये किंवा केली तर ती फार थोड्या प्रमाणात करावी. तर त्यामुळे ती कोणाच्या सल्ल्यानेच आपण केली पाहिजे विचारून. म्हणजे कुठेतरी एक त्याचे पण नियम आहेत की केवढं करायचंय, किती प्रमाणात करायचंय त्याचं पण. आपण पुढचा प्रश्न घेतोय ओमकार कुलकर्णी यांचा मुंबईवरून. ओमकार, आपला प्रश्न विचारा. मला डॉक्टरांना असं विचारायचं होतं की ब्लॉकेज जे आपल्या डोक्यामध्ये एक नर्व्ह ब्लॉकेज आहे, तर त्याच्यासाठी कुठलं आसन योग्य आहे? आपण जे आता सांगतो की डोक्यामध्ये एक ब्लॉकेज आहे, तर शक्यतो डोक्यावर प्रेशर येईल अशी आसनं तर आपण टाळलीच पाहिजेत. कारण काय आहे की तिथे जर प्रेशर आलं आणि हा जो ब्लॉकेज आहे तो क्लॉटमुळे आहे म्हणा किंवा कशामुळे असेल, तर तिथे प्रेशर येऊन तिथे फुटण्याची शक्यता असते. तर आपण आसनं करताना योगासनं करून आपला क्लॉट किंवा ब्लॉकेज विरघळणार नाही हे आपण लक्षात ठेवा. पण तो होऊ नये त्यासाठीच आपण सुरुवातीपासून आसनं करत राहिलं तर ही समस्या होणार नाही किंवा ह्या समस्येला तो एक प्रतिबंधक उपाय म्हणून राहील. कुठेतरी मला वाटतं वैद्यकीय सल्ला सल्ल्यानंतरच या प्रकारचे योगासनं तुम्ही करावीत. बरोबर आहे. आपण पुढचा प्रश्न घेतोय मोहन भट यांचा नाशिकवरून. मोहन, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मला 6 महिन्यापासून पाठदुखीचा त्रास आहे. एक्सरे केलेला आहे, स्कॅन केलेला आहे, त्याच्यामध्ये नॉर्मल ते याचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे. तर मी त्यासाठी कुठलं योगासन किंवा कुठे पुढे फ्युचरमध्ये असा प्रॉब्लेम न होय म्हणून काय करायला पाहिजे? आपला प्रश्न खूप चांगला आहे. कारण आपण जसं सांगितलं की MRI आणि एक्सरे मध्ये काहीही डिटेक्ट झालेलं नाहीये. तर आता असं लक्षात घ्या, आपल्या शरीरातला जो सर्वात महत्वाचा अवयव आहे तो आहे आपला मेरुदंड किंवा स्पाईन. आणि आजकालचं आपलं जीवन जे आहे ते इतकं धावपळीचं आहे आणि त्याच्यामध्ये ताणतणाव इतका आहे की तो ताणतणाव जो आपला जमतो त्या 2 जागा मुख्य आहेत. एक म्हणजे ज्याला आपण लो बॅक म्हणतो किंवा ह्यांनी जसं आता सांगितलं तसं खाली पाठीच्या इथे मणक्याच्या इथे मला दुखतं, आणि मानेचा भाग ज्याला बरेच वेळा तो आधी दुखायला लागतो आणि मग हळूहळू लोकांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास सुरू होतो.
तर मानेचा भाग आणि लो बॅक ह्या 2 ठिकाणी आपल्या शरीरातला तणाव किंवा ताण आहे हा नेहमी जमतो. आणि जर एक्सरे किंवा ह्याच्यामध्ये सगळं नॉर्मल असेल तर हे केवळ स्ट्रेस डिपेंडंट पेन आहे असं तुम्ही समजा. आणि त्यामुळे मणक्याच्या दृष्टीने रिलॅक्सेशन मिळेल अशी जी आसनं आहेत ती आपण जरूर करा. तर त्या आसनांमध्ये काय येईल तर एक तर पहिलं आहे की तुम्ही शवासन नियमित करावं. शवासनाने तुमचं सर्व शरीर शिथिल होईल आणि तुमच्या पाठीचा जो खालचा भाग आहे त्याला पण खूप रिलॅक्सेशन मिळेल. त्यानंतर आहे सेतुबंधासन, ज्यामध्ये आपण पाठ पूर्ण वर उचलतो आणि त्यामुळे तिथे जे कंजेशन झालेलं असतं ते कमी होतं. किंवा हळूहळू पाठीला ताण देऊन पश्चिमोत्तान, पादहस्तासन ही जी आसनं आहेत ही करायला काहीही हरकत नाही. खूप प्रश्न आहेत आणि खूप शंका आहेत, त्या सगळ्यांचं आपण निरसन करणार आहोत. पण टॉक टाइम मध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204.